आज अगदी हळदीच्या टायमाला तिला, आजीला, सगळ्या मामींना, मामांना, काकांना, काकींना सगळ्यांना जे नाचताना हसताना पाहिलं आणि तिथला ज्या पद्धतीने मी आज खुश पाहिलं ते मे बी मी पहिल्यांदाच तिला तेवढं हॅपी पाहिलं असेल. आणि तिचं तो एसेन्स, तिच्या त्या हॅपीनेसचा एसेन्स तो आज सगळ्या वेन्यूमध्ये स्प्रेडेड आहे. इवन समवेअर पप्पा जे खूप कमी एक्सप्रेसिव्ह आहेत त्यांना आज ज्या पद्धतीत कॉन्स्टंटली स्माईल करताना, हसताना, खेळताना, एन्जॉय करताना पाहिलं तर मनाला खूप शांत वाटलं. अगदी डोळ्यात अश्रूही आले. पण हे सगळंच इम्पॉर्टन्स ते कालपर्यंत नाही जाणवलं होतं. कालपर्यंत फक्त इव्हेंट करतोय आपण, परत लग्नाच्या सगळ्या विधी करतोय एवढंच झालं होतं. पण आज सकाळपासून इकडे आल्यापासून ते हर एक विधीला काय इम्पॉर्टन्स आहे, काय फील आहे, काय इमोशन्स जुळलेले आहेत ते सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं. आणि ते त्या अनुभवाला आहे ना समवेअर ते दोघं खूप क्रेव करत होते अगदी हे 25 वर्ष आणि आज ते झालंय. सो खूप आनंद वाटतोय, खूप छान वाटतंय. आज या कार्य करण्यासाठी माझ्या मुलांनी, माझ्या आईवडिलांनी, माझ्या नातेवाईकांनी जे मेहनत घेतली त्यांच्या डोळ्यात मला तो उत्साह, ते प्रेम, ते 25 वर्ष आमची जी एक राहिलेली अपूर्ण इच्छा होती ती त्यांच्या डोळ्यात दिसत होती आणि ती त्यांनी त्यांच्या कृतीतून उभी केली. आम्ही तर फक्त आज मानकरी होतो, आम्ही फक्त सगळीकडे स्टेज शेअर करत होतो. पण ह्या लोकांनी जी मेहनत केली, सगळ्या पाहुण्यांचं येणं जाणं आणि त्याच्यासाठी सगळ्यांना बोलवण्याचा त्यांनी जो प्री प्लॅन केला आणि एक आज आम्हा दोघा नवरा बायकोला एवढा मोठा सुखद धक्का त्यांनी दिलेला आहे. आयुष्यात कधीही न भरून येणारं आनंद त्यांनी आज आम्हाला दिलेला आहे आणि असाच आनंद आमच्या आयुष्यात त्यांनी असाच बहरत ठेवावा आणि त्यांच्यासाठी जे काय असेल तो आम्ही प्रयत्न करत राहू. धन्यवाद. एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. 25th ॲनिव्हर्सरी आज म्हणायला 25th आहे, पण हा आमचं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आमची इच्छा होती की 25th ॲनिव्हर्सरीला आम्ही पुन्हा लग्न करावं आणि तो क्षण आज आला. परत सगळ्या विधींसोबत सगळं हे करते आणि तिला ज्या गोष्टीमध्ये आनंद होतोय त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना ते फार चांगलं वाटतंय. डोळ्यास जाणवावी डोळ्यामधील आशा. लग्न हे करणंचा प्लॅन अगदी लास्ट मोमेंट झाला बिकॉज वी वॉन्टेड की हे 25th ॲनिव्हर्सरी तेवढं स्पेशल व्हावं. काही न
मागताही सुख ओंजळीत यावे. काही न मागताही सुख ओंजळीत यावे. माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. नाते असेल तर मग नाते असे असावे. माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. तुमच्यामुळे आम्ही आमचं स्वप्न जगलो. थँक्यू.